नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीणची जी यादी आहे ती कशा प्रकारे ऑनलाईन चेक करायची, आपलं नाव त्यामध्ये कसं शोधायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. गुगलमध्ये मित्रांनो तुम्हाला PMAYG असं टाईप करायचं आहे. त्यानंतर सर्च झाल्याच्या नंतर जी 1 नंबरला वेबसाईट येईल ती वेबसाईट तुम्हाला निवडायची आहे मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस येईल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेबसाईट ओपन होईल मित्रांनो. त्यानंतर ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला वरी जे टॅब दिसत आहेत ऑप्शन, त्यावर 2 नंबरच्या वर क्लिक करायचं आणि रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस ओपन होईल. हे नवीन इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल वरती करायचं आहे, खाली यायचं आहे. स्क्रोल डाऊन करून जे शेवटचा ऑप्शन दिसत आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स, यामध्ये जे बेनिफिशरी डिफॉल्ट फॉर व्हेरिफिकेशन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन इंटरफेस येईल. डाव्या साईडला मित्रांनो सिलेक्शन मध्ये तिथे तुम्हाला राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या गावाची लिस्ट पाहायची आहे ते गाव निवडायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर कोणती योजना आहे ते वर्ष निवडायचं आहे, कोणत्या वर्षीची लिस्ट तुम्हाला पाहायची आहे ते. त्यानंतर कोणती योजना आहे ती 1 नंबरलाच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनाचं तुम्हाला दिसून येईल त्या ठिकाणी. आणि कॅप्चा टाकून सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. कॅप्चा टाकून घ्यायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, यादी तुमच्या समोर डिस्प्ले झालेली आहे. हीच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची जी यादी आहे ही तुमच्या समोर डिस्प्ले झालेली आहे. त्यामध्ये बेनिफिशरी नेम तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर वर्ष दिसून येईल. नरेगा जॉब कार्ड नंबर देखील दिसून येईल. त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन तुम्ही पाहू शकता, सर्व काय पॉइंट्स आहेत ते. आणि त्यामध्ये किती अमाऊंट ही पास झालेली आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि रिसीव किती झालेली आहे, आपल्याला मिळाली किती आहे ते देखील त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. ते या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ही यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डाव्या साईडला डाउनलोड एक्सेल फाईल, डाउनलोड PDF फाईल अशा प्रकारे डाउनलोड करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ती पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून आम्हाला सांगा, जेणेकरून आमचेही मनोबल वाढत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.